अमेरिकन्स करमुक्त होणार? सरकार पैसा कसा कमावणार? जनता श्रीमंत होणार, अमेरिकेचं काय? एक फेब्रुवारी रोजी सादर होणाऱ्या अर्थसंकल्पात भारतीयांना इन्कम टॅक्स मध्ये दिलासा मिळणार की नाही याची उत्सुकता लागलेली असताना तिकडे अमेरिकेत टॅक्स फ्री धोरण आखण्यात येत आहे. जागतिक महासत्ता असलेल्या अमेरिकेतील लोकांचे करमुक्त होण्याचं स्वप्न कदाचित सत्यात उतरू शकतं. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी देशातील प्राप्तिकर रद्द करण्याची भूमिका मांडली आहे. यासाठी परदेशी वस्तूंवरील आयात शुल्क वाढवून आता अमेरिकन नागरिकांना श्रीमंत बनवण्याची रणनीती ट्रम्प यांनी आखली आहे. नेमकं काय धोरण असणार आहे पाहूया. अमेरिकेतील नागरिकांना आयकर मुक्ती देण्यासंदर्भात ट्रम्प यांनी सूचक विधान केलं. ग्रँड ओल्ड पार्टी डिनरच्या कार्यक्रमात आयकर प्रणाली रद्द करण्याचा प्रस्ताव आखण्यात आला. अमेरिकेला श्रीमंत बनवणारी व्यवस्था देशात परतेल असा विश्वास ट्रम्प यांनी व्यक्त केलाय. परदेशी वस्तूंवर कर लादून अमेरिकन नागरिकांना श्रीमंत बनवण्याचं उद्दिष्ट आहे. 1913 मध्ये अमेरिकेमध्ये इन्कम टॅक्स लागू करण्यात आला. अमेरिकेत उत्पन्नानुसार 10% ते 37% कर आकारणी केली जाते. कॅनडा आणि मेक्सिकोमधून येणाऱ्या वस्तूंवर 25% कर आकारला जाईल. चीनी वस्तूंवरही 10% कर आकारणी केली जाणार आहे. अमेरिकन नागरिकांना करमुक्त करण्यासाठी ट्रम्प सरकार इतर देशांकडून येणाऱ्या वस्तूंवर आयात कर आकारणार आहे. यात भारत आणि ब्राझील या ब्रिक्स देशांवरही टॅरिफ वाढीचे ढग आता दाटू लागलेत. अमेरिकेत येणाऱ्या वस्तूंवर 20% आयात कर लादल्यानं सरकारला दरवर्षी सुमारे $300 अब्ज उत्पन्न मिळू शकतं. मात्र पाश्चिमात्यांचं अनुकरण करणाऱ्या भारतीयांचं उत्पन्न कधी करमुक्त होणार याचीच वाट भारतीय चाकरमानी पाहतोय. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही.